नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एक वाटी इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे। मेथीची भाजी 3 ते 4 वेळेस पाण्याने वॉश करून घेतली आणि भाजीची आपल्याला फक्त पानं वापरायची आहे, देठ वापरायचं नाहीये। ही भाजी अगदी बारीक अशी मी कापून घेतलेली आहे। आता एका बाउलमध्ये 1 कप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल इथे आपल्याला कच्चंच वापरायचं आहे। पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे। अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे आणि पाव चमचा यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आहे। अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे। हिंगाचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान उतरतो। आता यात थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। अगदी चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे। 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण बारीक कापून घेतलेली मेथीची भाजी घालून घेऊया। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे आपण 1 कप पाणी घेतलेलं आहे। त्याच कपाने यामध्ये आपल्याला 2 कप बेसन पीठ घालून घ्यायचे। इथे मी सुरुवातीला 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ असं थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे, म्हणजे पिठाच्या गाठी होणार नाही। आता जे उरलेलं बेसन पीठ आहे तर ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण 1 कप बेसन पीठ घातलेलं आहे। आता दुसरा कप यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। ज्या कपाने आपण पाणी मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने बरोबर इथे मी 2 कप बेसन पीठ इथे वापरलेलं आहे। बॅटर चांगलं तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता बॅटरची थिकनेस आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे। यापेक्षा जास्त पीठ सैलही ठेवायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही। अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवं आहे। आता लगेच यापासून आपण पदार्थ तयार करायला घेऊया। आता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। थोडंसं बॅटर हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने याची आपल्याला गोल गोल भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। भजी अशी तेलामध्ये घालताना थोडेसे कमीच भजी घालायची, कारण ही भजी जशी जशी फ्राय होतात तशी तशी यांची साईज डबल होते। त्यामुळे तुम्ही बघू शकता भजींची साईज सुद्धा डबल व्हायला सुरुवात झालेली आहे। आता ही भजी आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी साइडने चांगली फ्राय करून घ्यायची आहे। इथे मी ही भजी फ्राय करून घेतलेली आहे। आता आपण यांना काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता छान अशी भजी टम्म फुगलेली आहे आणि मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत भजी तयार झालेली आहे। ही भजी दिसायला एवढी सुंदर दिसते त्यापेक्षा चवीला अगदी छान लागते। तयार झाली इथे आपली स्पंजी आणि सॉफ्ट अशी मेथीची भजी। बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते आणि आतून स्पंजी आणि सॉफ्ट बनते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी मेथीची भाजी घेतली। हिला मी 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतले आणि भाजी बारीक अशी कापून घेतलेली आहे। आता आपल्याला कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे। तूप गरम झाले। आता यामध्ये ही मेथीची भाजी घालायची आहे। भाजी आपल्याला 3 ते 4 मिनिटं तुपावरती चांगली परतून घ्यायची आहे। अशी ही भाजी तुपामध्ये परतून घेतल्यामुळे भाजीचा कळवटपणा कमी होतो आणि तुपाचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान लागतो। इथे मी भाजी 3 ते 4 मिनिटं तुपामध्ये चांगली परतून घेतली। आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। आता एका बाउलमध्ये 1 वाटी आपल्याला जाड रवा घालून घ्यायचा आहे। हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा। 4 चमचे यात ताजं दही घालून घ्यायचं आहे आणि तुपातील परतून घेतलेली ही मेथीची भाजी यामध्ये घालायची आहे। आता 1 चमचा आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची यात मी पेस्ट घातलेली आहे। 1 चमचा जिरं घातलं, पाव चमचा हिंग घातला। हिंगामुळे पदार्थाला चव खूप छान येते। पाव चमचा हळद घातली आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेतलाय। 1 वाटी यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। यावरून अंदाजा येतो यामध्ये आपल्याला पुढे किती पाणी घालायचं आहे। जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। इथे मी याला मिक्स करून घेतलं। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे।
इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने इथे मी 1.5 वाटी पाणी इथे वापरलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचे आहे। आता यावरती 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे। 5 मिनिटांनंतर बघू शकतात बॅटर चांगलं भिजलेलं आहे आणि बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे। जर तुम्हाला बॅटर घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ शकता, पण मला हे बॅटर अगदी परफेक्ट वाटत आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालून घ्यायचं आहे। इनो घातल्यामुळे हे बॅटर हलकं फुलकं होतं आणि त्यामुळेच आपला पदार्थ स्पंज आणि सॉफ्ट तयार होतो। याला मी चांगलं मिक्स करून घेतलं। इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। इथे आपण मेथीच्या भाजीची आप्पी तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी आप्पे पात्र गरम करून घेतलं आणि यामध्ये तेल घातलं। आता आपल्याला 1-1 चमचा आप्प्यांचं बॅटर अशा पद्धतीने आप्पे मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून हे आप्पे 5 ते 6 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती एका साईडने भाजून घ्यायचे आहे। इथे मी बरोबर 5 मिनिटं ही आप्पी एका साईडने भाजून घेतली। आता आपण यांना पलटी करून घेऊयात। तुम्ही बघू शकतात अगदी छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे आप्पे एका साईडने भाजले गेलेले आहे। अशाच पद्धतीने सर्व आप्पे मी पलटी करून घेतलेले आहे। आता आपल्याला आप्प्यांची दुसरी साईड देखील अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे। इथे मी दोघी साईडने हे आप्पे भाजून घेतले। आता आपण यांना काढून घेऊयात। तयार झाले इथे आपले मेथीचे आप्पे, चवीला अगदी छान लागतात। ज्या मुलांना मेथीची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, एवढे चविष्ट हे आप्पे तयार होतात। बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून स्पंज आणि सॉफ्ट। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी कुरमुरे घेतले, यामध्ये पाणी घातलं आणि याला मिक्स करून घेतलंय। आता यावरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी आपल्याला हे कुरमुरे भिजण्यासाठी ठेवायचे आहे। आता कुरमुरे भिजत आहे तोपर्यंत आपल्याला या पदार्थासोबत खाण्याची एक चटपटीत चटणी तयार करून घ्यायची आहे। त्यासाठी इथे मी अर्धा कप ताजं दही घेतलंय। दही आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये 4 ते 5 मिनिटं अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे। आता ही चटणी चटपटीत होण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 पुदिन्याची पानं घालून घ्यायची आहे। थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। 1 इंच आल्याचे काप घालायचे आहे। 1 चमचा जिरं घालून घेऊया। इथे मी 1 हिरवी मिरची यामध्ये घालत आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता पाण्याचा जराही वापर न करता याची मी अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली। ही पेस्ट आपल्याला या दह्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि दही मिक्स करून घ्यायचं आहे। तयार झाली इथे आपली चटपटीत अशी ही दह्याची चटणी। ही चटणी चटपटीत तयार होते आणि चवीलाही अगदी मस्त लागते। आता इथे 5 मिनिट झालेले आहे। कुरमुरे चांगले भिजले केलेले आहे पाण्यामध्ये। यातील पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आणि हे कुरमुरे आपल्याला हातानेच अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत। आता लगेच पुढची प्रोसेस बघूयात। एका बाउलमध्ये आपल्याला 2 वाटी बारीक कापून घेतलेली मेथीची भाजी घालून घ्यायची आहे। यामध्ये 1 वाटी कोथिंबीर घालायची आहे। 1 चमचा यात आपल्याला आल्याची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे। पाव चमचा हिंग घालायचा आहे। 1 चमचा लाल तिखट घालूया। पाव चमचा हळद घालूया। पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे। आता यात अर्धा चमचा धणे पावडर घातली आणि 1 चमचा पांढरे तीळ घालून घेतलेले आहे। आता हे सर्व मसाले आपल्याला अशा पद्धतीने या मेथीच्या भाजीमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा अशा पद्धतीने आता आपण जे कुरमुरे भिजवून घेतलेले होते आणि त्यांना मॅश करून घेतले होते तर ते यामध्ये घालायचे आहे। असे कुरमुरे घातल्यामुळे हा पदार्थ क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो। आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे आणि यात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। पाण्याचा जराही वापर न करता याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। मेथीच्या भाजीमध्ये ऑलरेडी पाण्याचं मॉइश्चर असतं, त्यामध्येच आपल्याला चांगलं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला गरज लागली तरच तुम्ही यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालू शकता। इथे मी हे पीठ चांगलं तयार करून घेतलेलं आहे। आता यापासून आपण पदार्थ तयार करायला घेऊया। थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, याचा सुरुवातीला बॉल तयार करून घ्यायचा आणि हाताने अशा पद्धतीने याला आपल्याला थापून घ्यायचं आहे। इथे आज आपण मेथीचे वडे तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी हा वडा तयार करून घेतलाय। आता लगेच आपण यांना फ्राय करून घेऊयात। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता हे वडे आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूंनी हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे।
वडे एका साईडने फ्राय झाल्यानंतर वडे पलटी करून घ्यायचे आहे आणि दोघी साईडने यांना फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी हे वडे फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊयात। तयार झाले इथे आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत असे मेथीचे वडे। चवीला अगदी छान लागतात आणि मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतात। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता एका बाउलमध्ये 1 वाटी आपल्याला जाड रवा घालून घ्यायचा आहे। हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा। यामध्ये पाव वाटी आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। पाव वाटी यामध्ये तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि पाव वाटी यामध्ये दही घालून घेऊयात आणि 2 वाटी यामध्ये आपण बारीक कापून घेतलेली मेथीची भाजी घालून घेणार आहोत। 1 चमचा यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया। 1 चमचा जिरं घालायचं आहे। पाव चमचा हिंग घालायचा आहे। हिंगाची चव यामध्ये खूप छान उतरते। पाव चमचा काळी मिरी पावडर यामध्ये मी घातली। पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घातला आणि चवीप्रमाणे यात मीठ घालून घेतलं। सुरुवातीला हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं पाणी घालायचं म्हणजे यावरून अंदाज येतो यामध्ये किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। पाणी घालून इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे। आता झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर बघू शकतात बॅटर चांगलं भिजलेलं आहे। जर तुमचं बॅटर खूप घट्ट झालं असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून घेऊ शकता, पण मला हे बॅटर अगदी परफेक्ट वाटत आहे। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो घालून घ्यायचा आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच आता यापासून आपण पदार्थ तयार करायला घेऊया। त्यासाठी इथे मी एक छोटा पॅन घेतलेला आहे। पॅन गरम करून घेतला आणि यामध्ये 2 छोटे चमचे तेल घालायचं आहे। तेल गरम झाल्यावरती 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्यावरती यामध्ये 1 चमचा पांढरी तीळ घालून घ्यायची आहे आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पाने यात घालायची आहे। आता 3 ते 4 पळी आपल्याला हे बॅटर अशा पद्धतीने या पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला याची एक साइड चांगली क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। इथे मी याची एक साइड भाजून घेतलेली आहे। आता आपण याला पलटी करून घेऊयात। जर तुमच्याकडे असा छोटा पॅन नसेल तर तुम्ही हा पदार्थ कढईमध्ये सुद्धा तयार करून घेऊ शकता। बघू शकतात याची एक साइड छान भाजून झालेली आहे। आता दुसरी साइड सुद्धा याची मी भाजून घेतली। तयार झाला इथे आपला क्रिस्पी आणि कुरकुरीत असा हा हांडवो। चवीला अगदी छान लागतो आणि तुम्ही हा नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता एका कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचे। यामध्ये 1 वाटी बारीक कापून घेतलेली मेथी घालायची। आता ही मेथीची भाजी आपल्याला 1 ते 2 मिनिटं छान या तुपावरती परतून घ्यायची आहे। हे बघा इथे मी ही मेथीची भाजी छान परतून घेतली आहे। आता याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। आता लगेच एका परातीमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचे। 1 चमचा बेसन पीठ घालायचे। 1 चमचा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालूयात। आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर घालायची, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे, 1 चमचा धणे पावडर घालायची, पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि 1 चमचा तीळ घालायची। आता यामध्ये आपण 2 चमचे दुधावरची साय घालूयात। अशी ही दुधावरची साय घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता ही तुपावरती परतून घेतलेली मेथीची भाजी घालायची आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस हाताने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। जसं चपातीचं पीठ असतं तशाच पद्धतीने आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने हे पीठ जास्त सैल पण मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही। जसं चपातीचं पीठ असतं तशाच पद्धतीने मळून घ्यायचं। आता ज्या साईजचा पराठा तयार करायचा आहे त्या साईजचा गोळा घेऊया आणि आता हा गोळा पिठामधून बुडवून घ्यायचा आहे। आता याला आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे। असं थोडंसं लाटून घेतल्यानंतर याला आपण तेल लावूयात आणि अशा पद्धतीने याला फोल्ड करून घेऊयात। आता पुन्हा आपण याला पिठामधून बुडवून घेऊयात। आता याचा आपल्याला हा पराठा छान लाटून घ्यायचा आहे। इथे मी पराठा छान लाटून घेतलेला आहे।
आता आपण पराठा भाजून घेऊयात। इथे मी तवा छान गरम करून घेतलेला आहे। आता यावरती पराठा घालूयात। पराठ्याची एक साइड छान भाजून झाली की पराठा पलटी करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि असं तेल लावून आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे। तेलाऐवजी इथे तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकतात। तुपामुळे या पराठ्याला चव खूप छान येते। असं दोघी साइडने तूप लावून आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे। तर इथे आपला पराठा मस्त मी भाजून घेतलेला आहे। आता आपण याला काढून घेऊयात। तर तयार झाला इथे आपला हा चटपटीत असा मेथीचा पराठा। हा मेथीचा पराठा नाश्त्यामध्येच काय तर मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। चवीला अप्रतिम तयार होतो। नक्की एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 6। आता एका परातीमध्ये 1 वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। त्याच वाटीने पाव वाटी बेसन पीठ घालायचं आहे आणि पाव वाटी ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे। आता 1 वाटी आपल्याला बारीक कापून घेतलेली मेथीची भाजी यामध्ये घालायची आहे। 1 चमचा आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊया। पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला यात घालायचा आहे। पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालून घ्यायची आहे आणि पाव चमचा धणे पावडर यात घालून घेऊया। 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहे। चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि याला छान आपल्याला सुरुवातीला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। असं याला मिक्स करून घेतल्यामुळे आपल्याला अंदाजा येतो यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला सैलसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। इथे आज आपण मेथीचे थालीपीठ तयार करणार आहोत। तर आपल्याला थालीपीठ थापता येईल इतपत हे पीठ आपल्याला सैल मळून घ्यायचं आहे। इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता यापासून आपण थालीपीठ तयार करायला घेऊया। आता ज्या साइजचं थालीपीठ तयार करायचं असेल तेवढा हातामध्ये पीठ घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे। थालीपीठ थापण्यासाठी इथे मी आधीच एक सुती कपडा घेतलेला आहे। याला आधीच ओलं करून घेतलेलं आहे। पुन्हा थोडंसं यावरती आपल्याला अशा पद्धतीने पाणी शिंपडून घ्यायचं आहे। नंतर तयार करून घेतलेला हा गोळा पण यावरती ठेवूयात। हाताला पाणी लावून अशा पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ छान थापून घ्यायचं आहे। थालीपीठ थापून घेतल्यानंतर बोटाने अशा पद्धतीने आपल्याला यावरती होल्स तयार करून घ्यायचे आहे। आता थालीपीठ भाजण्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतलेला आहे। याला तेल लावून घ्यायचं आहे। आता कापडासहित आपल्याला हे थालीपीठ तव्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि यावरचं कापड अशा पद्धतीने अलगद काढून घ्यायचं आहे। थालीपीठाच्या वरती आपण थोडेसे तीळ घालून घेऊया। तीळ घातल्यामुळे हे दिसायलाही अप्रतिम दिसतं आणि चवीला पण अगदी छान लागतं। आता कडेने थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी बाजूंनी छान भाजून घ्यायचं आहे। इथे मी हे थालीपीठ दोघी बाजूंनी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घेतलेलं आहे। तयार झालं इथे आपलं क्रिस्पी आणि कुरकुरीत असं हे थालीपीठ। चवीला तर अप्रतिम लागतं। तुम्ही हे थालीपीठ नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता। प्रकार क्रमांक 7। आता आपण कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालूयात। इथे मी 1 वाटी मेथी बारीक कट करून घेतलेली आहे। आता मेथी आपण 1 ते 2 मिनिटं छान तुपामध्ये परतून घेऊयात। तर इथे मेथी छान मी परतून घेतलेली आहे। आता आपण एका ताटामध्ये 1 वाटी मैदा घालूयात। यामध्ये पाव कप आपल्याला बारीक रवा घालायचा आहे आणि परतून घेतलेली मेथीची भाजी यामध्ये ॲड करायची आहे। 1 चमचा ओवा घालूयात, 1 चमचा पांढरे तीळ। आता मसाल्यांमध्ये पाव चमचा हळदी पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि 1 चमचा आपण तिखट घालूयात। 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहे। तर हे बघा हे सर्व जिन्नस मिक्स करून झाले की थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचा आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। तर चपातीच्या पिठापेक्षा आपल्याला हे पीठ थोडं घट्ट मळायचं आहे। पीठ मळण्यासाठी अर्धा कप पाणी घेतलं होतं तर त्यातील फक्त पाव कप पाणी आपल्याला लागलेलं आहे। आता ह्या पिठापैकी आपल्याला अर्धा गोळा घ्यायचा आहे आणि त्याचा अशा प्रकारे गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हा गोळा आपण लाटून घेऊयात। तर हे पहा इथे मी पोळी छान लाटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकतात। तर आता आपण यावरती साजूक तूप घालूयात आणि तूप आपल्याला अशा प्रकारे यावरती पसरवून घ्यायचं आहे। आता तूप अशा प्रकारे पसरवून घेतल्यानंतर थोडासा मैदा घ्यायचा आणि यावरती अशा प्रकारे आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता हे पहा
मैदा छान पसरवून घेतलेला आहे। पुन्हा आता याला छान चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता अशा प्रकारे आपल्याला ही तयार करून घेतलेली पोळी फोल्ड करायची आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकतात आणि पुन्हा यावरती तूप लावायचं आहे आणि मैदा अशा प्रकारे आपल्याला यावरती ॲड करून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला हा मैदा तुपामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। आता हे पहा, पुन्हा याला अशा प्रकारे आपण फोल्ड करून घेऊयात। तर आता याला छान फोल्ड करून घेतल्यानंतर आता आपण ही पोळी लाटून घेणार आहोत। तर हे पहा, इथे मी पोळी छान लाटून घेत आहे। पोळी अशी आपल्याला लांबोळी लाटून घ्यायची आहे। आता पोळी लांबोळी लाटून घेतल्यानंतर पुन्हा यावरती तूप घालायचं आहे आणि थोडासा मैदा घालायचा आहे आणि पुन्हा याला तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पहा, पुन्हा आपण ही पोळी अशा प्रकारे फोल्ड करून घेऊयात आणि यावरती तूप आणि मैदा घालायचा आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे पुन्हा। तर इथे मी पोळी छान लाटून घेतलेली आहे। आता आपण याला अशा प्रकारे कट करून घेणार आहोत, तुम्ही पाहू शकतात। आता सर्व मेथी स्टिक अशाच प्रकारे तयार करून घेतल्यानंतर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर हे पहा, आपण आता हलक्या गुलाबी रंगावरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत मेथी स्टिक मस्त फ्राय करून घेऊयात। इथे मेथी स्टिक छान फ्राय झालेले आहे। तुम्ही या स्टिकला पहा, पदर काय मस्त सुटलेले आहे आणि अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत स्टिक तयार होतात आणि चवीला पण अप्रतिम लागतात। नक्की एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।